मित्रांनो, कधीतरी रस्त्यावर फिरणाऱ्या निरागस गोमातेच्या डोळ्यामध्ये डोकावून पहा. काळे कुट्ट डोळे अश्रूंनी भरलेले, रस्त्यावर फिरणारे ते निरागस जीव एवढे घाबरलेले असतात की बास, कधी हे मनुष्य पकडतील, कापून टाकतील, खाऊन टाकतील किंवा एखाद्या देवाला खुश करण्यासाठी बळी देतील. यानेच घाबरलेले असतात ते निरागस जीव. कधीतरी रस्त्यावर फिरणाऱ्या त्या गोमातांना, निरागस प्राण्यांना एखादा चतकोर भाकरीचा तुकडा खाऊ घाला, त्यावेळेस समजेल किती भुकेलेले आहेत ते, की वर्षानुवर्ष काहीच खाल्लेले नाही त्यांनी. अशा प्रकारची त्यांची अवस्था झालेली असते. डोळे अश्रूंनी डबडबलेले असतात. तो एकच चारलेला भाकरीचा तुकडा कितीतरी वेळ चाखत राहतात. पण माणसा, तू तर इतका क्रूर आणि निर्लज्ज आहेस की या निरागस जीवांना सुद्धा भाकरीसोबत कापून खातो. अरे क्रूर माणसा, या निरागस जीवांना बोलता तर येत नाही, पण यांचा प्रत्येक रोम रोम बोलतो. यांच्या डोळ्यातील अश्रू बोलतात की या माणसापासून या निरागस जीवांना किती भीती वाटते. मित्रांनो, ही फक्त गायीचीच कहाणी नाही, तर त्या प्रत्येक जीवाची आहे, ज्या जीवाला हा क्रूर मनुष्य मांसाहार बनवून खातो. मित्रांनो, या कवितेमध्ये मी माझ्या स्वतःच्या वेदना, स्वतःच्या या निरागस जीवांबद्दलच्या भावना मांडल्या. ही कविता तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जय श्रीराम, जय गोमाता.